मित्रांनो, इयत्ता 3री ते 10वी शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा 2025 हा प्रस्तावित आहे। मित्रांनो, या मसुद्याची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम हा जो मसुदा तयार करण्यात आला आहे, या मसुद्याची नेमकी रचना ही कशा पद्धतीची असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूयात। मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्याचबरोबर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यांच्या आधारावर हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या मसुद्याअंतर्गत एकूण 20 विषय हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले आहेत। यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, विज्ञान, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, संरक्षणशास्त्र, कला शिक्षण आहे, त्यामध्ये परत कार्य शिक्षण आहे, शारीरिक शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, समाज सेवा आहे, समाजातील व्यक्ती आहे, वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण आहे, त्याचबरोबर इतर अनेक असे एकूण 20 विषय या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत। नेमकं या 20 विषयांचा डिटेलमध्ये मसुदा हा कशा प्रकारचा आहे याची डिटेलमध्ये चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, इयत्ता 3री ते 10वी साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम प्रस्तावित मसुदा 2025 ची ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत। यामध्ये सर्वप्रथम अभ्यासक्रमाच्या मसुद्याची रचना काय आहे या ठिकाणी बघा। सदर अभ्यासक्रम मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 त्याचबरोबर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यांचा आधार घेऊन तयार करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 नुसार सांगितलेली अभ्यासक्रमाची ध्येय व अध्ययन क्षमतांचा महाराष्ट्राच्या संदर्भात बदल करून या ठिकाणी स्वीकार करण्यात आलेला आहे। आता यानंतर नवीन जो अभ्यासक्रम मसुदा आहे यामध्ये नेमके कोणकोणते विषय हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात। आता इथे बघा, नेमके एकूण 20 विषय या ठिकाणी आहेत। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, कला शिक्षण, कार्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता, आपल्या सभोवतालचे जग भाग 1, त्याचबरोबर विज्ञान, नंतर आपल्या सभोवतालचे जग भाग 2, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजातील व्यक्ती, पर्यावरण शिक्षण, संरक्षणशास्त्र, वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण, समाजसेवा इत्यादी प्रकारचे विषय या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी बघा, स्तरनिहाय अध्ययन क्षमतावरून इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती तयार करण्यात आलेले आहेत। अध्ययन निष्पत्तींना अनुसरून घटक, उपघटक, द्यावयाचे अध्ययन अनुभव, अध्ययन अध्यापन साधने, मूल्यमापन निर्देश आणि पहिल्यांदाच अध्यापन तासिका सुद्धा प्रस्तावित केल्या आहेत। बघा, इत्यादी वैशिष्ट्ये आहेत या ठिकाणी। ज्या इयत्तेला त्या इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती म्हणजे अध्ययनानंतर काय निष्पन्न झालं पाहिजे त्या पण तयार करण्यात आलेले आहेत। आणि या अध्ययन निष्पत्तींना अनुसरून त्या ठिकाणी घटक, उपघटक, त्यानंतर अध्ययन अनुभव, अध्ययन अध्यापन साधने, मूल्यमापन निर्देश हे देखील तयार करण्यात आले आहेत आणि अध्यापन तासिका सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बघा, इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षण हा या स्वतंत्र विषयाचा पाठ्यक्रम तयार केला आहे। बघा, इयत्ता 6वी पासून पुढे व्यावसायिक शिक्षण सुद्धा आता शिकवलं जाणार आहे असं देखील या मसुद्यामध्ये दिलेलं आहे। आता यामध्ये पुढचा जो घटक आहे तो आहे आंतर समवाय क्षेत्रे। आता नेमकं हे काय आहे ते बघूयात। बघा, अभ्यासक्रम तयार करत असताना भारतीय ज्ञान प्रणाली, मूल्ये आणि स्वभाववृत्ती, पर्यावरण विषयक अध्ययन आणि काळजी, शाळांमधील समावेशन, शाळांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन, शाळेतील शैक्षणिक तंत्रज्ञान या आंतरसमवाय क्षेत्रांचा विविध विषयामध्ये एकात्मिक स्वरूपात समावेश करण्यात आलेला आहे। बघा, जे काही एकूण 20 विषय आहेत या सगळ्या विषयांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली, मूल्य आणि स्वभाववृत्ती, पर्यावरण विषयक अध्ययन आणि काळजी, शाळांमध्ये समावेशन, शाळांमध्ये मार्गदर्शन या सगळ्या विषयांचा समावेश हा सगळ्या विषयामध्ये करण्यात आलेला आहे। आता सद्यस्थितीतील बघा, 3री ते 5वी साठी असणाऱ्या परिसर अभ्यास भाग 1 व भाग 2 विषयांऐवजी आपल्या सभोवतालचे जग, दी वर्ल्ड अराउंड अस भाग 1 व भाग 2 हा विषय लागू करण्यात आलेला आहे। म्हणजे परिसराभ्यास बदलून या ठिकाणी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 आणि भाग 2 आले।
भाग 1 मध्ये विज्ञान व भूगोल विषयातील आशियाचा समावेश असेल आणि भाग 2 मध्ये इतिहास व नागरिकशास्त्र विषयातील आशियाचा समावेश असेल. आणि इयत्ता 4थी साठीचे विद्यमान पाठ्यपुस्तक म्हणजे शिवछत्रपती आहे तसेच चालू ठेवण्यात येईल. इयत्ता 3री साठी जिल्हा, 4थी साठी राज्य आणि 5वी साठी देश अशा पद्धतीने क्रमागत आशय या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आहे. बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी रचना ही अभ्यासक्रमाची करण्यात आलेली आहे. आता पुढे ही झाली 3री ते 5वी पर्यंत. आता 6वी पासून इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांसाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक तयार करण्यात आलेले आहेत. तसेच इयत्ता 9वी पासून राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांसाठी स्वतंत्र पाठ्यक्रम तयार करण्यात आलेले आहेत. आता पुढील जो घटक आहे यामध्ये आहे बघा आंतरविद्याशाखीय शिक्षण. आता आंतरविद्याशाखीय शिक्षण यामध्ये नेमकं काय समाविष्ट आहे बघा. यामध्ये बघा इयत्ता 9वी साठी समाजातील व्यक्ती व इयत्ता 10वी साठी पर्यावरण शिक्षण विषयांचे पाठ्यक्रम प्रथमच स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेले आहेत. मराठी भाषेचा अभ्यासक्रम अंतिम झाल्यानंतर मराठी भाषेचा आधार घेऊन अन्य प्रथम व द्वितीय स्तराचा भारतीय भाषांचा अभ्यासक्रम संबंधित भाषांच्या अनुषंगाने बदल करून तयार करण्यात येईल. यामध्ये बघा हिंदी विषयाचा समावेश दिलेला नाही, परंतु आता हे नंतर या मुद्द्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे नंतर मराठी भाषेचा आधार घेऊन या भाषांचा अभ्यासक्रम हा नंतर तयार करण्यात येईल. यानंतर 11वी आणि 12वीच्या बाबतीत बघा इयत्ता 11वी व 12वीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजेच NCERT यांनी अंतिम केल्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या आधारे राज्य मंडळाच्या इयत्ता 11वी व 12वीचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात येईल. आता मराठी भाषेचा जो डिटेलमध्ये अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बघा विद्यार्थ्यांना मातृभाषेतून आत्मविश्वासाने अभिव्यक्त होण्याची संधी, मौखिक भाषा विकासावर भर, त्यांच्यातील प्रतिभाशक्तीच्या आविष्काराला संधी, स्वमत प्रकटीकरणाला संधी, उत्तम वाचक आणि संवादक होण्यासाठी मातृभाषेच्या उपयोजनाला संधी, उपयोजित मराठीवर भर, एकूणच श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन या कौशल्यांच्या व विविध क्षमतांच्या विकासाचे वयानुरूप उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर जो जी आपली थर्ड लँग्वेज असते यामध्ये इंग्लिश. आता या इंग्लिश विषयामध्ये काय नेमकी अध्ययन निष्पत्ती आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. यामध्ये बघा इंग्लिश लँग्वेज, दिस करिक्युलम इज grounded in the vision of making English a language of empowerment, non-alienation. म्हणजे या करिक्युलमचं जे ध्येय आहे ते फक्त इंग्लिश एक एम्पॉवरमेंट म्हणून एक चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. ते केवळ दुसरी देशातून आलेली भाषा म्हणून इथं स्वीकारायची नाही आहे. या ठिकाणी ती जी ध्येय आहे, दृष्टी आहे ती एक एम्पॉवरमेंट म्हणजे चांगल्या प्रकारे इथं इम्प्लिमेंट करण्याचं ध्येय आहे. It recognizes the multilingual reality of Indian classrooms and leverages the richness of India's linguistic landscape to help learners acquire English in a natural, integrated and joyful manner. म्हणजे यामध्ये जी काही बहुभाषीय रियालिटी आहे, वास्तविकता आहे ती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. म्हणजे ती दाखवली जाणार आहे. त्यामुळं की भारताची जी काही भाषिक वैविध्य आहे त्या भाषिक वैविध्याला अनुसरून या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने, एकात्मिक पद्धतीने आणि आनंदी स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी ही भाषा या ठिकाणी अभ्यासता येणार आहे. इट व्ह्यूज लँग्वेज ॲज अ मीन्स ऑफ एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी, रिफ्लेक्शन अँड सोशल पार्टिसिपेशन, नॉट जस्ट अ सब्जेक्ट टू बी मास्टर्ड फॉर द पर्पज ऑफ एक्झामिनेशन अँड करिअर. म्हणजे फक्त परीक्षापुरता इंग्लिश विषयामध्ये मास्टर होणं असा याचा उद्देश नाही आहे, तर एक कल्पकता, त्याचबरोबर सामाजिक सहभाग आणि एक करिअर म्हणून इंग्लिश या विषयाकडे पाहिलं जाणार आहे. द करिक्युलम देअरफॉर शिफ्ट्स फोकस फ्रॉम ग्रामर डोमिनेटेड इन्स्ट्रक्शन टू फंक्शनल, स्किल बेस्ड अँड कल्चरली रूटेड लँग्वेज ॲक्विजिशन, इनेबलिंग लर्नर्स टू यूज इंग्लिश इफेक्टिव्ह इन रिअल लाईफ सिच्युएशन. त्यामुळं नुसतं ग्रामर आधारितच सूचनानुसारच नाही तर एक फलनिष्पत्तीनुसार तुमच्या
कौशल्य आधारित आणि तुमच्या तुम्हाला जी लँग्वेज ॲक्विजिशन करायची आहे त्याच्यानुसार इंग्लिश ही अशा पद्धतीने शिकता येणार आहे की जी रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त होणार आहे. अशा पद्धतीनं हा इंग्लिशचा अभ्यास देखील तयार करण्यात आलेला आहे. आता पुढे आहे बघा गणित आणि विज्ञान. आता या शास्त्र विषयांमध्ये नेमकं कोणती अध्ययन निष्पत्ती आहे ती बघा. गणित विषयाच्या माध्यमातून मूलभूत संख्याज्ञान, गणितीय विचार, समस्या निराकरण, कल्पनाचित्र, सादरीकरण, संप्रेषण, गणितीय प्रारूपे यासारख्या गणितीय कौशल्यांचा विकास, गणिताचे स्वयंसिद्ध अनुभवात्मक स्वरूप समजून घेण्यावर भर, भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये गणित विषयाचे स्थान, भारतीय व इतर गणितज्ञांचे गणित क्षेत्रातील योगदान, गणितीय तर्क, संकल्पना व आकलन व कौशल्य विकसनावर भर या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनानुभवाला गणित शिक्षणाची जोडणे हे गणित शिक्षणाचे ध्येय समोर ठेवण्यात आलेले आहे. आता यामध्ये बघा विज्ञानामध्ये अधिकाधिक प्रश्न विचारणे, निरीक्षण व परिकल्पना मांडणे, प्रयोग करणे, युक्तिवाद करणे, अंदाज बांधणे, माहितीचे विश्लेषण करणे या क्षमतांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये करणे, भारताचा वैज्ञानिक इतिहास आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांचे विज्ञानातील योगदान याची माहिती विद्यार्थ्याला होणे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे वैज्ञानिक ज्ञान मिळण्यास प्रवृत्त करणे हा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढे आहे आता इतिहासमध्ये बघा प्राचीन भारताचा इतिहास, त्याचबरोबर मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास या विविध कालखंडातील घटनांचा, तसेच जागतिक इतिहासातील घडामोडी, तत्कालीन शोध व तत्वप्रणाली, तसेच मानवी सभ्यतेतील सातत्याने होणारे बदल, याबरोबरच त्याचा आधुनिक जीवनावर होणारा परिणाम, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संवाद आणि त्याचा मानवी जीवनावरील परिणाम, सामाजिक, प्रादेशिक, सांस्कृतिक विविधता आणि त्यांच्या पद्धतीबद्दल जागरूकता, विविध राजकीय, सामाजिक आणि जे काही आर्थिक संस्था आहेत त्याबद्दल जागरूकता, तसेच त्यांची उत्पत्ती, कार्यप्रणाली आणि त्यामुळे कालांतराने होणारे परिवर्तन इत्यादी बद्दल सुयोग्य मांडणी करण्यात आलेली आहे. आता पुढचा जो विषय आहे तो आहे भूगोल. बघा भूगोल विषयामध्ये या विषयाच्या माध्यमातून सुरुवातीच्या इयत्तांमध्ये विद्यार्थ्यांच्या भौगोलिक संकल्पना स्पष्ट होण्यावर भर देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील जिल्हास्तर, राज्यस्तर, देशस्तर व जागतिक स्तरावरील भूगोलातील संकल्पनांचा, घटनांचा परिचय आणि त्याचा मानवी जीवनाशी असलेला सहसंबंध यांचा परिचय करून देण्यात आला आहे. नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये बघा या विषयात आपल्या भारताचे संविधान, राज्यव्यवस्था, नागरी हक्क व जबाबदाऱ्या तसेच लोकशाही मूल्ये यांचा अभ्यास समाविष्ट आहे. संविधान हे भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा असून त्यात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय यासारखी मूलभूत तत्वे अंतर्भूत आहेत. या तत्वांची विद्यार्थ्यांना माहिती देण्याबरोबरच त्यांची प्रत्यक्ष जीवनात अंमलबजावणी कशी करता येईल हे शिकवण्याचा व अभ्यासक्रमाचा हेतू या ठिकाणी आहे. आता पुढे बघा अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र या विषयाच्या माध्यमातून वर्तमान अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये, मागणी, पुरवठा, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची क्षेत्रे, भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल, भारतातील व इतर देशांमधील क्षेत्रनिहाय योगदानाची तुलनात्मक माहिती, भारतीय व्यापार, भारताची समृद्ध प्राचीन अर्थव्यवस्था या घटकांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेची विशिष्ट समज विकसित करणे हे या ठिकाणी ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. आता कार्यशिक्षण यामध्ये या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती, रचनात्मकता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे व त्याला भविष्यातील जीवनासाठी तयार करणे, नवनवीन कौशल्य आत्मसात करणे व पुढील व्यावसायिक कौशल्य विकासाची पायाभरणी होऊन पुढील शिक्षणात व्यावसायिक तंत्रे, क्षमता विकासासाठी विद्यार्थ्यांची मानसिक, भावनिक व सामाजिक तयारी करणे हे ध्येय या ठिकाणी या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. आता पुढे बघ अत्यंत महत्त्वाचा आहे घटक तो म्हणजे व्यावसायिक शिक्षण. बघा इयत्ता 6वी पासूनच आता व्यावसायिक शिक्षण हे दिलं जाणार आहे. आता यामध्ये बघा व्यावसायिक शिक्षणामध्ये जो काही मसुदा आहे यामध्ये बघा या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उत्पादक कामाचे मूलभूत पातळीवर
3 श्रेणीमध्ये विभाजन करण्यात आले आहे. सजीव आधारित कार्य, साहित्य व यंत्राद्वारे कार्य आणि मानवी सेवामधील कार्य या 3 प्रकारातील कार्याचे अनुभव देण्यासाठी विविध प्रकारचे प्रकल्प देण्यात आलेले आहेत. यातील अनेक कृतीतून विद्यार्थी या 3 प्रकारच्या कार्यप्रकारातील व्यावसायिक क्षमता विकसित करतील. यामध्ये कृषीविषयक घटक, कुक्कुटपालन, बागकाम, मेकॅट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अन्न प्रक्रिया, लाकूडकाम, सौंदर्य आणि निरामयता, पर्यटन यासारख्या रोजगार कौशल्याचा अभ्यासक्रम हा तयार करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमातून संप्रेषण कौशल्य, स्वव्यवस्थापन कौशल्य, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजकता हरित कौशल्य इत्यादी प्राप्त करून समाजाचा सक्षम घटक म्हणून तयार होणार आहे. अशा अत्यंत महत्त्वाचा हा व्यावसायिक शिक्षणचा घटक हा तयार करण्यात आला आहे. आता कृषीविषयक घटकांचा विविध विषयाच्या माध्यमातून एकात्मिक स्वरूपात समावेश हा करण्यात आलेला आहे. आता पुढे आहे बघा कला शिक्षण. आता यामध्ये बघा कला शिक्षण या घटकांतर्गत विषयाच्या माध्यमातून सादरीकरण, कला, रंगमंच, संगीत, नृत्य, नाट्य, वादन या घटकांचा अभ्यासक्रम समावेश करण्यात आला असून प्रत्येक कला प्रकार विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले प्रगत साधनसामुग्री, आधुनिक तंत्रज्ञान, तंत्राचा व्यापक उपयोग करण्याचा विचार आणि शोधक व नाविन्यपूर्ण पैलूंचा आनंद घेण्याची संधी अभ्यासक्रमात दिली आहे. यातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती, निरीक्षण क्षमता, अभिव्यक्ती आणि सौंदर्य दृष्टी याचा विकास करण्यावर भर देण्यात आलेला आहे. आता पुढे शारीरिक शिक्षण व निरामयता. यामध्ये बघा हा विषय फक्त क्रीडा किंवा शारीरिक विकासापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचे एकूण आरोग्यविषयक दृष्टिकोन, जीवन कौशल्य, सकारात्मक जीवनशैली निर्माण करणारा आधारभूत विषय म्हणून मांडण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सशक्त, जागरूक, मानसिकदृष्ट्या संतुलित आणि सामाजिकदृष्ट्या उत्तरदायी उत्पादक पिढी घडवण्याचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं आहे. आता पुढचा जो घटक आहे तो बघा समाजातील व्यक्ती. यामध्ये बघा हा जो विषय आहे यामध्ये हा विषय विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांचे अनेक अंगाने विश्लेषण करण्यास प्रवृत्त करतो. हा विषय नैतिक तर्क, एक नागरिक म्हणून जबाबदारी, ऐतिहासिक भान, वर्तमान घडामोडींचे भान आणि भारतीय मूल्यांची जपणूक यांचा समतोल साधतो. हा विषय रचनात्मक विचार, चिकित्सक निरीक्षण आणि सक्रिय सहभाग या सर्व बाबींना चालना देणारा आहे आणि यामुळेच विद्यार्थी भविष्यात सजग, उत्तरदायी आणि नैतिकतेने प्रेरित नागरिक म्हणून निश्चितच घडतील. आता पर्यावरण शिक्षण. यामध्ये बघा जागतिक पातळीवर वाढत असलेल्या पर्यावरणीय समस्यांमुळे पर्यावरण रक्षण, संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होत आहे. हवामान बदल, प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास व जैवविविधतेचा ऱ्हास या समस्या मानवी जीवनावर थेट परिणाम घडवून आणत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरण शिक्षण हा विषय केवळ अभ्यासक्रमाचा भाग न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक अनिवार्य घटक बनतो. अशा पद्धतीने हा तयार करण्यात आलेला आहे. पुढे आहे बघा आता संरक्षणशास्त्र. यामध्ये भारताच्या राष्ट्ररक्षणाच्या परंपरा, आधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेतील विविध घटकाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे हे संरक्षणशास्त्र विषयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता पुढचा जो आहे तो आहे समाजसेवा. यामध्ये हा विषय सामाजिक घडामोडी, अभिरुची, आत्मविश्वास आणि सामाजिक समस्या ओळखण्याची क्षमता निर्माण करण्याच्या अर्थाने दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सार्वजनिक जीवनाबद्दल आत्मीयता निर्माण होते. हा विषय विद्यार्थ्यांना निस्वार्थ सामाजिक सेवा देण्याबरोबरच स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची योग्य संधी प्रदान करतो. विद्यार्थ्यांच्या तार्किक विचार क्षमतेबरोबरच कार्यकौशल्यांचा विकास याद्वारे होतो. हा विषय निरोगी सामाजिक वातावरण विकसित करण्यासाठी एक मौलिक साधन आहे. तर बघा या ठिकाणी आता पुढे जो विषय आहे तो आहे वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण. यामध्ये बघा या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षिततेचे आणि नागरी संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना जबाबदार, सुरक्षित आणि सक्षम नागरिक बनण्यास मदत करणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुजाण समाज घडविण्यास महत्त्वपूर्ण हातभार या ठिकाणी लागणार